वृद्धः वृद्धात्मा महाक्षः गरुडध्वजः अतुलः। 351 वृद्धः प्रपंचरूपेण म्हणजे ह्या अभूतपूर्व अशा विश्वाच्या रूपात वर्धमानत्वात जो भरमसाठ वाढतो तो वृद्धः, ज्यांनी स्वतःला ब्रह्मांडाच्या प्रचंड स्वरूपात व्यक्त केलं आहे असा वृद्धः। ओम वृद्धाय नमः। 352 वृद्धात्मा वृद्धः पुरातनः म्हणजे प्राचीन आत्मा, यस्य ज्याचा आत्मा वृद्ध आहे पुरातन आहे असा हा प्राचीन आत्मा म्हटला जातो, कारण समस्त सृष्टीच्या आधीच हा अस्तित्वात होता। काळाच्या रचनेनंतरच आपण त्याला विविध आकारातला आत्मा म्हणून जाणतो। प्रथम आत्मा ज्याची अभिव्यक्ती अनेक रूपात झाली आहे असा जो तो वृद्धात्मा। ओम वृद्धात्मने नमः। 353 महाक्षः महती म्हणजे मोठे किंवा ग्रेट, अक्षिणी डोळे, महंती परत सुंदर, अक्षिणी अस्य म्हणजे मोठे डोळे असलेला। याचा अर्थ असाही होतो की जो वस्तूच नाही तर त्याही पलीकडचं पाहू शकतो, जो आपल्याला बाह्य रूपात नाही तर आपल्यातील विचार संवेदनाही जाणू शकतो, सतत सर्व काही बघणारा प्रकाशित करणारा तो महाक्षः। ओम महाक्षाय नमः। 354 गरुडध्वजः गरुड अंकः ज्याच्या ध्वजः यस्य ज्याच्या ध्वजावरती गरुडाचं चिन्ह आहे, खूण आहे, प्रतीक आहे असा जो तो गरुडध्वजः, ज्याच्या ध्वजावर प्रतीक चिन्ह म्हणून गरुड आहे असा गरुड हा नेहमी उंच उडणारा आणि लहान लहान गोष्टीही जो पाहू शकतो असा जो परमेश्वराचं वाहन असलेला असा जो तो गरुडध्वजः। ओम गरुडध्वजाय नमः। 355 अतुलः तुला उपमानम म्हणजे ज्याच्याशी तुलना साम्य अस्य न विद्यते, हे कोणाचं होऊच शकत नाही असा, किंवा न तस्य प्रतिमा असती त्याच्यासारखी कुठचेही इतर प्रतिमा नाही असा, नाम महत त्याच्यासारखं मोठं नाव कोणाचं नाही, यशः त्याच्यासारखा गौरव, प्रसिद्धी न त्वत्समः त्याच्यासारखं कोणाचंही नाही असा, अभ्याधिकः इतर सगळ्यांना मागे टाकणारा, सगळ्यात उत्कृष्ट, सगळ्यांपेक्षा जास्त असं ज्याचा प्रतिमा आहे, कृतः अन्यः कोणाचाही इतरांचा नाही असा, म्हणजे ज्याच्या बरोबरीचा कोणी नाही तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण असणार तिन्ही लोकांमध्ये, हा सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे। शरीराने हा जाणवू शकत नाही, मनातील भावना बुद्धीच्या द्वारेही ह्याला जाणता येत नाही, आपण जाणू शकणाऱ्या कशाशीही ह्याची तुलनाच होऊ शकत नाही असा जो तो अतुलः। ओम अतुलाय नमः।